श्री स्वामी समर्थ. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वनरा, अज्ञात तम छेदका, भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयेतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चोहूकडे, कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नरपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांची अंतरी विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नरपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नरपा लागी परी आपुली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नरपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नरपतीसह सकळजणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर, अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चिती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ती. अक्कलकोटीचे नरपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे निव आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसाल दाने, याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवंसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थाने, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थाने हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नरपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.